वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी आहे. चंद्रग्रहण तिथी 3 मार्च 2026 हे फाल्गुन पौर्णिमा दिवशी आहे आणि होळीसोबत हे ग्रहण जुळले आहे. 3 मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे याचे वैज्ञानिक कारण, चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राचा मध्ये येते, म्हणून पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. या ग्रहणाला लोकांमध्ये ब्लड मून देखील म्हणले जाते, कारण चंद्र लालसर रंगाचा दिसू लागतो. वेळ आणि सूतक टायमिंग काय आहे? सूतक काळ सुरू सकाळी 7:20 पासून 9:39 सुमारास सुरू होणार आहे. ग्रहणाच्या 8-9 तास आधी सूतक काळ सुरू होते. सूतक काळ संपेपर्यंत म्हणजे संध्याकाळी 6:46 पर्यंत हे नियम लागू राहतात. सूतक काळ ग्रहणाच्या आधी आणि दरम्यान शुभकार्य, पूजापाठ, भोजन इत्यादी टाळले जाते. म्हणजेच सूतक काळात पूजापाठ करणे टाळावे. ग्रहणाचा मुख्य वेळ: ग्रहण प्रारंभ दुपारी 2:16 ते 3:20 पासून सुरू. पूर्ण प्रभाव सायंकाळी 3 पासून ते सायंकाळी 6:47 पर्यंत. भारतात चंद्र उदयानंतर ग्रहण फक्त सुमारे 20 ते 25 मिनिटांचेच दिसेल. भारतात ग्रहणाचा प्रभाव: ज्योतिषीय अर्थ: ज्योतिषानुसार ग्रहणाचे परिणाम काही लोकांवर मानसिक, आर्थिक किंवा आरोग्याशी संबंधित घडू शकतात. काही राशींना अधिक सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. सामान्य नियम: चंद्रग्रहण काळ हे धार्मिक आणि पारंपरिक नियम आहेत. वैज्ञानिक नव्हे, परंतु अनेक लोक पाळतात. या गोष्टी टाळा. ग्रहण सुरू किंवा सूतक काळात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. नवीन किंवा शुभ कामे, गृहप्रवेश, विवाह वगैरे चालू करू नका. पूजा अर्चा, मंत्र जप वर्जित आहे. भोजन किंवा मोठे जेवण करणे टाळावे. पूजापाठ करू नये. कोणत्याही धारदार वस्तूचा उपयोग या दिवशी करू नये. ग्रहण कालावधीत नखे कापू नये किंवा कातरणे बोटाने असे करू नये. धार्मिक स्थळे, मंदिरे बंद ठेवा किंवा पूजा दर्शनासाठी मर्यादित राहू शकतात. लहान मुलांसाठी काय नियम पाळावेत? ग्रहण काळात विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांची आउटडोर खेळ टाळावेत. शांत वातावरणात खेळ, अभ्यास, पाय धुवून मन शांत ठेवणे हा परंपरागत रूढीचा भाग आहे. म्हणजेच ग्रहणा दिवशी लहान मुलांनी बाहेर जाऊ नये. गर्भवती महिलांनी काय करावे? वैद्यकीय सल्ला नाही, पण हे पारंपरिक नियम आहेत. आरोग्याबद्दल नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे सांगितले जाणारे रूढी नियम. गरोदर महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर जाऊ नये. घरातच थांबावे. तीक्ष्ण, धारदार वस्तूंचा उपयोग टाळावा. नखे कातरणे किंवा नखे काढणे, सिलाई करणे इत्यादी करू नये. शांत विश्रांती व ध्यान करावे. ग्रहणानंतर स्नान व धार्मिक शुद्धता टाळावी, असा परंपरागत विश्वास आहे. वृद्ध व्यक्तीने स्वतःची काळजी घ्यावी. ज्यांना रक्तदाब, हृदयाचे आजार, नींद किंवा दुर्दैवी समस्या असतील ते आरामाची वेळ निवडा. ज्यांना आजार आहेत त्यांनी त्यांची आरामाची वेळ निवडावी व विश्रांती घ्यावी. जास्त बाहेर न जाता शांत आणि विश्रांती महत्त्वाची आहे. विज्ञानानुसार ग्रहण आत्मिक नुकसान करत नाही, पण मानसिक शांतता राखणे उपयोगी आहे. त्यामुळे वृद्ध लोकांनी ग्रहण काळात स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सूतक काळात खालील गोष्टी टाळाव्यात. पूजापाठ करू नये. नवीन कामे सुरू करू नये. मोठे जेवण करू नये. नखे कापू नयेत. शिवणकाम टाळावे. हे सर्व नियम परंपरेनुसार आहेत. तसेच
ग्रहण संपल्यानंतर काय करायचं? ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे, घर स्वच्छ करावे, देवपूजा करावी, सकारात्मक विचार ठेवावेत. आणि ग्रहणाच्या अगोदर सर्व पाण्यात, पिठात, सर्व वस्तूंत तुळशीची पाने टाकावी. महत्त्वाची सूचना: चंद्रग्रहण पाहणे वैज्ञानिकदृष्ट्या सुरक्षित आहे. सूर्यग्रहणासारखे नाही. चंद्रग्रहणात डोळे सुरक्षित आहेत. धार्मिक नियम पारंपरिक किंवा सांस्कृतिक आहेत. वैज्ञानिक समर्थन नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.